नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः न्याय्यं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः जैसा पर्जन्योदकाचा लोट विपाय धरी साळीचा पाट तो जिरे परी अचाट उपयोग आधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 15व्या क्रमांकाच्या श्लोकाच्या चिंतनाला आपण प्रारंभ करत आहोत केलेला आहे. या श्लोकाच्या अगोदर भगवंताने आत्मा हा सर्व कर्मापासून असंग आहे, अलिप्त आहे, कोणत्याही कर्माचा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कशाही प्रकारचा लाग किंवा संबंध लागत नाही. मग कर्माला कारण कोण आहे? तर कर्माला 5 प्रकारची कारणं सांगितली. अधिष्ठानं तथा कर्ता, करणं च पृथक्विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवं चैवात्र पंचमम. या 5 कारणाचा विचार करत असताना शरीर हे कर्माचं अधिष्ठान आहे. किंवा आपण केलेलं पाप पुण्य त्याचं सुख दुःख नावाचं फळ प्राप्त होतं आणि ते फळ भोगण्यासाठी जीवात्मा ज्या आश्रयाला येतो ते आश्रय म्हणजे शरीर असल्यामुळे त्याला अधिष्ठान असं म्हणतात. दुसरं कारण सांगितलं कर्माचं कर्ता. कर्ता कोण आहे? परब्रह्म चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब ज्याला आपण जीव असं म्हणतो तो जीव कर्माचा कर्ता आहे. आणि जो कर्माचा कर्ता असतो तो अवश्यम भावी त्या फलाचा भोगता होत असतो. आत्मा कर्माचा कर्ता नाही. आत्म्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब ज्याला जीव असं म्हणतात तो कर्ता आहे. त्याचप्रमाणे तिसरं कारण विविध प्रकारच्या अंतःकरणाच्या होणारे व्यापार किंवा चेष्टा. त्याचा विचार असा आहे, एकच अंतःकरण आहे पण ते अंतःकरण पंचविषयाला प्राप्त करत असताना 5 ज्ञानेंद्रियांच्या संबंधातून बाहेर प्रगट होतं. अंतःकरण आत आहे पण अंतःकरणाला जर शब्द विषय जाणायचं असेल तर ते अंतःकरण त्याचा परिणाम होतो. त्या परिणामाला वृत्ती म्हणतात आणि ती वृत्ती कानापर्यंत येते. मग कधीकधी वृत्ती शब्दापर्यंत जाते, नाहीतर कधीकधी शब्दच कानापर्यंत येतात. किंवा अंतःकरणाला रूपविषय पाहायचा असेल तर ते अंतःकरण नेत्रेंद्रियाच्याद्वारे बाहेर घटादी प्रदेशापर्यंत जातं. याचा भाव असा की अंतःकरण सगळ्याला जाणतं पण स्वतंत्रपणाने जाणत नाही. ज्ञानेंद्रियाचं साह्य घेऊन त्या विषयाला जाणण्याचा ते प्रयत्न करतं. त्याच्यानंतर 4थं कारण सांगितलं आहे, वायूच्या ठिकाणी असणारी शक्ती ज्याला प्राणशक्ती असं म्हणतात. ते प्राणशक्ती 5 कर्मेंद्रियामध्ये, पंचप्राणामध्ये आणि 5 उपप्राणामध्ये अभिव्यक्त होऊन 15 प्रकाराने कार्य करते. ते सुद्धा कर्माचं एक कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं कारण सांगितलं दैवम. त्या इंद्रियांची अनुग्राहक असणारी देवता, जेव्हा ती देवता सहाय्य होते तेव्हाच त्या इंद्रियाला त्या विषयांच्या संबंधाने काही कर्म किंवा कार्य करता येतं. ही 5 कारणं कर्माची आहेत. जशी ती 5 कारणं आहेत तशीच ती निमित्त कारणंसुद्धा आहेत. कारणामध्ये 2 प्रकार असतात. एक मुख्य कारण त्याला उपादान कारण म्हणतात आणि एक सामान्य कारण जे फक्त कार्याच्या उत्पत्तीला कारण असतं त्याला निमित्त कारण असं म्हणतात. मातीपासून घट तयार केला जातो की नाही, ज्याचा कार्यात प्रवेश असतो, ज्या वाचून कार्य राहत नाही त्याला उपादान कारण असं म्हणतात. मातीचा घटात प्रवेश आहे, माती वाचून घट राहू शकत नाही म्हणून घटाचं माती हे उपादान कारण आहे. आणि घट नावाच्या कार्याच्या उत्पत्तीला फक्त कारण थोडंसं निमित्त कारण. त्याच्यामध्ये मग चक्र आलं, ते दंड आला, ते कुंभार आला, त्या कुंभाराचं कौशल्य आलं,
माती वाहून नेणारं गाढव आलं, अशी त्याची काही कारणं सांगतात. आणि काही काही कार्याला अन्यथा सिद्ध कारणं असतात. ते असलं तरी काही नाही, नसलं तरी काही फरक पडत नाही. हे जसं निमित्त कारण आणि उपादान कारण आहे, हे पाचच कारणं उपादान कारणंसुद्धा आहेत, निमित्त कारणंसुद्धा आहेत. आणि मग यांच्या साह्यातून 3 प्रकारचे कर्म जीवाकडून घडतात. एक आहे कायिक कर्म, दुसरं आहे वाचिक कर्म, तिसरं आहे मानसिक कर्म. कर्माचा अधिकार फक्त मनुष्याला आहे बरं, बाकी कोणीही कर्म करू शकत नाही. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. हे 5 त्याची हेतू आहेत. पंच म्हणजे आत्ताच आपण विचार केला, अधिष्ठान करता, विविध प्रकारची करणं, विविध प्रकारच्या चेष्टा आणि सगळ्यात महत्त्वाचं असणारं दैव. हे 5च 3 कर्माच्या कारणाला कारण आहेत. काही कर्म शरीराकडून घडतं, काही कर्म वाचेकडून आणि काही कर्म मनातून घडतं. पण त्यामध्ये भाव असा आहे की जीवात्मा कर्म करत असताना सगळेच कर्म न्याय मार्गाला अनुसरण करत नाही. जर तो शास्त्राच्या साह्याने कर्म करत असेल तर त्याला ते न्यायोचित कर्म म्हणतात. आणि शास्त्र मर्यादेचं उल्लंघन होत असेल तर त्याला अन्याय कर्म असं म्हणतात. अन्यायाचं कर्म पापाला कारण आहे आणि न्याय कर्म पुण्याला कारण आहे. कसं कारण आहे याकरिता ज्ञानोबाराय पहिल्यांदा उदाहरण देतात. 68 क्रमांकाची ओवी, अर्थात 368 क्रमांकाची ओवी उदाहरण दिलं आहे. सिद्धांत मात्र 370व्या ओवीमध्ये सांगतात. जैसा पर्जन्योदकाचा लोट विपाय धरी साळीचा पाट तो जिरे परी अचाट उपयोग आथी का रोषे निघाल्या वचटे पडिले द्वारकेचे वाटे ते शिने परी सुनाटे न वचती पदे तैसे हेतू कारण मिळे ओठी कर्मजे आंधळे ते शास्त्राचे लाहे डोळे तई न्याय म्हणे पे. इथपर्यंत या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्या 2 ओव्यामध्ये दृष्टांत आहे आणि तिसऱ्या ओवीमध्ये सिद्धांताचं प्रतिपादन ज्ञानोबारांनी केलेलं आहे. पहिलं उदाहरण दिलं आहे पावसाच्या पाण्याचं. जैसा म्हणजे ज्याप्रमाणे पर्जन्योदकाचा लोट, लोट म्हणजे प्रवाह, पावसाच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगात वाहू लागला. ते अवकाळी जे पाऊस असतात ना, ते खूप भयंकर प्रमाणामध्ये येतात. ते अडवता येत नाही, थांबवता येत नाही. जर एखादा थांबविण्याकरता आला तर त्यालाच ते घेऊन जातात, जितके भयंकर ते प्रमाणामध्ये येतात. पण यदा कदाचित अत्यंत प्रवाहित असणाऱ्या त्या पाण्याच्या लोटाला विपाय म्हणजे कदाचित बरं, सहसा त्या पाण्याच्या प्रवाहाला योग्य वळण मिळेलच असं काही सांगता येत नाही. पण कदाचित पावसाच्या पाण्याचा तो लोट म्हणजे प्रवाह विपाय साळीचा पाट धरी, साळी म्हणजे काय तांदूळ, त्याला जास्त प्रमाणात पाणी लागतं की नाही. ज्ञानोबारांनी म्हटलं आहे बघा, मृगजळाची का तळी ती दिठी दुरुनी न्याहाळी वाचूनी तेने पाणी साळी किळी लाविशी काही. 2च पिकं का बरं घेतले? त्याचं कारण आहे दोघालाही पाणी जास्त लागतं. साळी आणि केळी दोघालाही पाणी लागतं. म्हणून मृगजळाचं तळं पाहिलं तर लगेच पाईपलाईन टाकायचं काम करू नका, कारण ते तळं मृगजळाचं आहे. त्याच्यातून साळी आणि केळी जसे लावता येत नाही, पण यदा कदाचित पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने साळीचा वाफा, त्याला पाठ म्हणतात, आणि तो मार्ग जर धरला तर ते जिरे, तो पाण्याचा असणारा भाग जिरून जातो की नाही? जिरतो आहे म्हणजे पिकाच्या उपयोगाला पडतो. पण जिरला तरीसुद्धा कालांतराने अचाट उपयोगार्थी त्याचा भरपूर किंवा विलक्षण उपयोग प्राप्त होतो. कोणता? साळीच्या पाटाला तो लागला तर पाणी जिरतं, पण तांदळाच्या पिकाच्या रूपाने अगणित फल प्राप्त करून देतं. तसं या 5 कारणाने कायिक वाचिक मानसिक कर्म करत असताना कदाचित जर त्या कर्माने शास्त्राचं अनुसरण केलं तर त्याला पुण्याची उत्पत्ती प्राप्त होते. म्हणून जसा पावसाच्या प्रवाहाने साळीचा पाठ धरावा, तसं आपण केलेलं त्रिविध प्रकारचं कर्म
त्याने शास्त्र मार्गाचं अनुसरण करावं तर आचाट उपयोगार्थी असा त्याचा अर्थ आहे. ते वाया जात नाही हे ज्ञानोबाला सांगायचं आहे. गुरुवर्य बाबा सांगत असतात, वैकुंठवासी घुले बाबांचं पण एक वाक्य आहे, जो केल्यानंतर आपल्या बरोबरीला येत नाही त्याला संसार म्हणतात, आणि जो अल्पही केला तर वाया जात नाही त्याला परमार्थ असं म्हणतात. ते शेण जर पडलं की नाही तर ते मातीचे काही का होईना कण घेऊनच उठतं. तसं परमार्थ हा कधी वाया जात नाही. तो कसाही ऐका म्हणजे बेसावध ऐका असं त्याचा अर्थ घेऊ नका. सावधपणाने ऐकला तर जास्तच फल आहे, पण वाया जात नाही. म्हणजे अगदी चुकून जरी चालला, कीर्तन ऐकण्याची इच्छा नाही पण कीर्तन मंडपाच्या जवळ रस्ता आहे आणि अनायासे राम राम असं नाव ऐकायला आलं तरी वाया जाणार नाही, कारण ते भगवत नावाचं सामर्थ्य आहे. भागवतामध्ये असं म्हटलं आहे बघा, स्तोभम हेलनमेव वा. ते अनेक प्रकारचे भाव सांगितले. एखादा पाय घसरून पडत असेल आणि भगवंताचं नामस्मरण केलं तरी वाया जात नाही. एखाद्याची निंदा करत असेल तरी ते वाया जात नाही. पुढचं सांगू का? गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांनी असं म्हटलं आहे, एखादा व्यक्ती अपशब्द वापरत असेल आणि अपशब्दामध्ये जर प्रभूचं नाम आलं तरी वाया जात नाही. एखादा असणारा मालक आपल्या सेवकाला रागवतो, हरामखोर, काम करता येत नाही, तर ते हरामखोर शब्द आहे की नाही त्यातला ह काढा, शेवटचा खोरही काढून टाका, खाली काय राहतं? राम, तरी वाया जात नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण सगळ्यालाच हरामखोर म्हणावं, असा तो प्रकार नाही आहे. वाया जात नाही हे सांगायचं आहे. पावसाचं पाणी जर साळीच्या पाटाला लागलं तर जिरतं, पण त्याचा विलक्षण उपयोग प्राप्त होतो. दुसरं उदाहरण, का रोषे निघाले अवचटे, पडिले द्वारकीचे वाटे, ते शिने परी सुनाटे न वचती पदे. इथे एका रागवलेल्या व्यक्तीचा उदाहरण किंवा दृष्टांत आहे. पण जर या उदाहरणाचा आणखीन बारकाईने विचार केला तर संत वाङ्मयामध्ये एक चरित्र सापडतं. सूरदास नावाचे संत आपल्या परंपरेमध्ये झालेले आहेत. त्यांचं पूर्वीचं नाव बिल्वमंगळ. त्यांचं थोडंसं चरित्र गोस्वामी तुलसीदास महाराजासारखंच आहे, समानता आहे. जसं तुलसीदास महाराजांचं आपल्या धर्मपत्नीवर प्रेम, तसं बिल्वमंगळांचं सुद्धा आपल्या धर्मपत्नीवर प्रेम होतंच. काही कारणास्तव पत्नी माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर हे भेटायला गेले. धर्मपत्नीने विचार सांगितला, ते आपल्याकडे शब्द किती गोड असतात. पत्नीला अर्धांगिनी म्हणतात, जे पतीचं अर्ध अंग आहे, किंवा प्रसंगाला ती धर्म उपदेश करू शकते म्हणून त्याला धर्मपत्नी म्हणतात, किंवा धर्म कार्यात सहाय्य करते म्हणून त्याला धर्मपत्नी असं म्हणतात. हे नावं काही विनाकारण आली नाही. किंवा आपल्याकडे मराठी भाषेमध्ये श्रीमती म्हणतात बघा. इंग्रजीतले शब्द वेगळे असतात, त्याला काही अर्थ नाही आहे, उलट नुकसानच जास्त आहे त्यामध्ये. त्याचा अर्थ आपल्याला कळत नाही, आपण उगा आपलं ते हल्लीच्या काळातली एक मर्यादा म्हणून काहीतरी म्हणतो. पण श्री म्हणजे लक्ष्मी आणि मती म्हणजे मतीची देवता सरस्वती. लक्ष्मी आणि सरस्वती ज्या एका ठिकाणी येतात म्हणून स्त्रीला श्रीमती असं म्हटलं जातं. तो भाग सोडून द्या. आणि तिने मात्र बिल्वमंगळाला उपदेश केला, नासक्या कुसक्या देहामध्ये जर तुम्ही एवढे आसक्त झालात, एवढं प्रेम जर प्रभूवर केलं असतं तर द्वारकाधीश परमात्मा तुम्हाला प्राप्त झाला असता. ते पत्नीचे शब्द ऐकले आणि त्यांना आपल्या स्वतःच्या विषयी रोष निर्माण झाला, पश्चाताप आला, रोषे निघाले अवचटे असाही भाव घेता येईल. किंवा एखादा विद्यार्थी आहे, भरपूर वय झालं पण नुसताच जेवतो आणि झोपतोच आहे. घरातले माणसं म्हणले किती दिवस झाले, अरे सुशिक्षित आहे तू पण काय करावं, बेकारच आहे, काही कामही करत नाही, किती दिवस पडून राहणार, जा काहीतरी काम कर. त्याला राग आला, रोषे निघाले अवचटे, आणि तो म्हणला आता मी घरात येणारच नाही, कुठंतरी जातोच म्हणे. आणि अकस्मात तो ज्या रस्त्याने चालला त्याचे पावलं पडिले द्वारकीचे वाटे. तो रस्ता द्वारकेला जात होता. ज्ञानोबा म्हणतात, ते शिने त्याच्या पायाला गोळे येतात, शिने कष्ट होतात, बरी सुनाटे न वचती पदे. पदे म्हणजे पावलं, पण त्याचे पावलं मात्र वाया जात नाही. सुनाटे म्हणजे व्यर्थ. हा झाला एक भाव. पण पहिला दृष्टांत पूर्ण करतो ना. ते बिल्वमंगळ निघाले.
निघाल्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची, पुन्हा त्यांच्या डोळ्याने त्यांना धोका दिला, डोळेच ठेवले नाही, आंधळे झाले. नाव पडलं सूरदास. मग आता जायचं आहे की नाही? प्रवास करता करता द्वारकेला जायचं आहे. पडिले द्वारकेचे वाटे, भगवंताचं आपल्याला दर्शन करायचं. 3 दिवसाच्या प्रवासामध्ये गाव लागलं नाही, म्हणजे गावात मनुष्यच भेटला नाही. गावातून एका अरण्यात गेले, चिमणीचाही आवाज आला नाही, अगदी निर्मनुष्य अरण्य. आणि त्या अरण्यातून एका डोंगरावर गेले. त्यांच्या काही लक्षात नाही आलं ते, कारण ते आंधळेच होते. पण भगवंताच्या लक्षात आलं ना, जर हा माझा भक्त आणखीन 2-3 पावलं पुढं गेला तो खोल दरीमध्ये कोसळू शकतो. आणि मग भगवान 8 वर्षाच्या बालकाच्या वेशात प्रगट झाले. गोपाळ, हो सूरदास असं म्हणून आवाज दिला. आंधळे माणसं हुशार असतात. ते म्हणले, मी 3 दिवसामध्ये प्रवास केला तर मला बैलाचा आवाज नाही आला, माणसांचा आवाज नाही आला, पक्ष्यांचा किलकिलाट ऐकू नाही आला. आणि ज्या अर्थी मला 3 दिवसानंतर एवढ्या निर्मनुष्य भागामध्ये आवाज येतो आहे, हा माझा कन्हैया असला पाहिजे. आणि मग लांबून काय आवाज देतो, जवळ ये ना. ते हुशार होते, त्याने आणखीन एक पाऊल पुढं टाकला. भगवंताच्या लक्षात आलं, हे नुसतं आंधळा नाही आहे, बैरासुद्धा आहे असं वाटतंय. आणखीन जरी एक पाऊल टाकला तर दरीत कोसळेल. आणि मग त्याला काही वाटणार नाही, कारण भक्ताला देहाहून काही, भक्त ऐसे जाना जे देही उदास. पण माझी प्रतिज्ञा आहे ना, योगक्षेमम वहाम्यहम, त्यामुळे त्याचं रक्षण मी केलं पाहिजे. परमात्मा अत्यंत वेगात गेले आणि हाताला धरण मागं खेचलं. म्हणे आंधळा तर आहेच आहे, पण बैरासुद्धा वाटतं. आणि मग ती संधी मिळाली सूरदासाला. परमात्मा लांबून उभा राहतो आणि मला आवाज देतो. जसे माघारी फिरले तसा भगवंताचा हात पकडला. तेव्हापासून सगळे आंधळे दुसऱ्याचा हातच पकडतात. तुम्ही बघा, आंधळ्या माणसाला रस्त्याच्या पलीकडे घेऊन जा, ते त्यांचा हात आपल्या हातात नाही देत, आपला हात ते घट्ट पकडतात. हे आंधळ्यांचा नियम आहे बघा, ते पकडतात. आणि आंधळ्यांची डोळ्यातली सगळी शक्ती जी वाया जात असते ती त्यांच्या हातात आलेली असते. म्हणून आंधळे त्यांच्याकडे खोटे नाणी त्यांना ओळखू येतात. त्यांच्या हातात जर आपण पैसे दिले किंवा नोट दिली तर बरोबर सांगतात ही 2000ची आहे. आणि 1000ची दिली तर ते सांगतात ही बंद झाली आहे मागेच. आंधळ्याचं सांगतोय, हुशार असतात ते. त्यांनी भगवंताचा हात पकडला. भगवंताचा विचार असा आला, अरे मी योग्याच्या हाताला लागत नाही तर याच्या काय हातात लागणार आहे. योगी यांच्या ध्यानी द्याता ना तुळसी, भगवंताने हाताला हिसका दिला आणि परमात्म्याने आपले हात सोडून बाजूला झाले. तिथं श्लोक आलेला आहे, हस्तम उत्क्षिप्य यातोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयादिति निर्यासी पौरुषम गणयामिति. या श्लोकाचा हिंदीतला अनुवाद फार गोड आहे. हात छुडाकर जात है दुर्बल जानत मोय, प्रभू यदि हृदय से जाय मर्द कहावे तोय. अरे दुर्बल आहे मी, माझ्या हाताला हिसका मारून काय जातो आहे. जर तुझी हिंमत असेल ना, जाण्याची इच्छा असेल तर माझ्या हृदयातून जाऊन दाखव. भगवान म्हणे, वा, मला वाटलं बैरा असेल, हा आंधळा असेल, पण हा तो बुद्धिमान निघाला. परमात्मा प्रसन्न झाले आणि सांगितलं, वरदान माग. म्हणजे मला डोळे द्या. भगवंताला नखशिखांत पाहिलं आणि दुसरं वरदान मागितलं, माझे डोळे पहिल्यासारखे आंधळे करा. म्हणजे आम्हाला हेच काम आहे का, डोळे द्यायचे आणि पुन्हा काढून घ्यायचे. का काढून घ्यायचे. म्हणजे ज्या डोळ्याने तुझं हे कोटी कंदर पदर पहारी अति लावण्य साकार मनोहर रूप पाहिलं, त्या डोळ्याने पुन्हा मला संसार पाहण्याची इच्छा नाही. म्हणून हेच रूप मला माझ्या हृदयामध्ये साठवायचं आहे. मग एखादा रागवलेला व्यक्ती द्वारकेच्या रस्त्याला लागला तर त्याचे पावलं वाया जात नाही. किंवा सूरदासजी द्वारकेच्या रस्त्याला लागले की नाही, पण पावलं वाया जात नाही. तसं कायिक वाचिक मानसिक कर्म करत असताना जर ते शास्त्रीय मार्गाला लागलं तर ते वाया जात नाही, त्याच्यातून पुण्य प्राप्त होतं. का रोषे निघाले अवचटे पडिले द्वारकेचे वाटे, ते शिने परिसुनाटे न वचती पदे, तैसे हेतू कारण मिळे ओठी कर्मजे आंधळे, ते शास्त्राचे लाहे डोळे तै न्याय्य म्हणिपे. त्याप्रमाणे हेतू म्हणजे निमित्त कारण आणि कारण अर्थाचा शब्दाचा अर्थ होतो उपादान कारण. म्हणजे मुख्य कारण आणि निमित्त कारण
यांचा मेळ एकत्र झाला असता जे आंधळे कर्म उठी, म्हणजे ज्या कर्माला शास्त्राची नजर प्राप्त झालेली नाही आहे. कारण बऱ्याच लोकांना शास्त्र कळतच नाही. शास्त्र कळत नाही त्यामुळे शास्त्राचं अध्ययनही करत नाही. मग शास्त्राचं अध्ययनच केलं नाही तर शास्त्राची नजर प्राप्त होऊन कर्माचं अनुष्ठान तो कसं करेल? म्हणून ते कर्म आंधळं आहे. पण यदा कदाचित जर त्या कर्माला शास्त्राचे डोळे लाहे, शास्त्राची नजर प्राप्त झाली, ती कशी होऊ शकते? जर त्याला शास्त्र ऐकायला भेटलं तर शास्त्राची नजर प्राप्त होईल. आणि दुसरा अर्थ, शास्त्राचं अनुष्ठान ज्यांनी केलं आहे अशा महात्म्यांचा सहवास प्राप्त झाला तर मग त्याला शास्त्राची नजर प्राप्त होईल. परिश्रुती स्मृतीचे अर्थ, आपण होनी मूर्त अनुष्ठानी जगा देत वडील जे हे, तयांचे आचरती पाऊले, पावनी सात्विक श्रद्धा चाले, तो तेच फळ ठेविले ऐसे लाहे. तेव्हा शास्त्राची नजर प्राप्त होते. आणि अशी शास्त्राची नजर प्राप्त झाली त्या कर्माला तर ज्ञानोबा म्हणतात तै, म्हणजे तेव्हा न्याय म्हणी पे, त्या कर्माला न्याय्य कर्म असं म्हणावं. म्हणजे काय? न्यायाला म्हणजे शास्त्रीय मार्गाला अनुसरण करणारं ते कर्म आहे, किंवा त्याला सोप्या भाषेमध्ये पुण्यकर्म असं म्हणतात. शास्त्राने अनुसरण केलं असेल म्हणजे शास्त्राने मान्य असेल तरच ते कर्म पुण्यकर्म आहे. आणि म्हणे नाही आम्ही फक्त कर्मच करतो आहे पण शास्त्राला अनुसरण मात्र काही करत नाही. काही माणसं मनानेच करतात. बरं, आता बरेच लोक मनानेच उपवास करतात. काही ते उपवास शास्त्रात नाही आले, संत वाङ्मयातही आले नाही, काही नाही, मनाने शास्त्र काढायचं आणि त्यांचे ते शिष्यही भरपूर तयार होतात. अनुग्रही शिष्य भरपूर तयार होतात. काही नाही, फुटाणेच खायचे फक्त, बाकी काहीच खायचं नाही आणि उपवास म्हणतात. ते आता आपल्यालाही जास्त माहिती नाही कारण आपण ते करतच नाही, पण ते मनानेच कर्म करतात, त्याला काही महत्त्व नाही. शास्त्राला अनुसरण असेल तर पुण्यकर्म आहे. आणि एखादा व्यक्ती नुसतं कर्म करत असेल आणि शास्त्राचं अनुसरण नसेल तर ते कर्म कसं आहे त्याकरता पुढे उदाहरण देतात. हे उदाहरण आपलं स्वयंपाकशास्त्रातलं परिचयाचंच आहे. ना म्हणजे अथवा किंवा दूध वाढिता ठावो पावे, तव उतोनी चाये स्वभावे, तोही वेच परी नव्हे वेचिले ते, तैसे शास्त्र साहेबीन केले नोहे जरी अकारण, तरी लागो का नागवन दान लेखी. 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. उदाहरण असं आहे, एखाद्या स्त्रीच्या घरी एखादा भिकारी स्त्रीचा मुलगा भीक मागण्याकरता आला. तिने विचार केला की आपण याला थोडंसं काही ना सकाळी सकाळी दूध पिण्याकरता देऊ. झालं, जर त्याला दूध मिळालं तर ते सार्थकी लागेल. पण यदा कदाचित तिने विचार केला की दूध पहिल्यांदा तापवलं पाहिजे. दूध तापवलं, दुधाचा नियम असा आहे दूध लवकर तापत नाही, पण एकदा तापलं की उतू जातं, थांबत नाही. पण त्याला लक्ष देऊन राहावं लागतं किंवा ते मंद अग्नीवर तापवावं लागतं म्हणजे उतू जात नाही. पण दूध जर आपण मातीच्या भांड्यामध्ये तापवलं ना आणि तुम्ही जरी गॅस बंद केला तरी ते उतूच जातं. आणि मातीमध्ये उष्णता भयंकर पकडलेली असते, पण त्यावर लक्ष द्यावं लागतं. एका माता भगिनीने मातीच्या डेऱ्यामध्ये दूध तापवायला ठेवलं आणि तेवढ्यात तिला फोन आला. आता फोन ही गोष्ट अशी आहे आणि जर तो माता भगिनीला आला तर मग घरातले माणसं उपवाशीच, मग काही त्यानं देह भावा हरपला, त्यांना काही आठवत नाही. अशा प्रसंगामध्ये दुधाकडे दुर्लक्ष झालं. दूध वाढिता ठावो पावे, वाढिता म्हणजे त्याची वाढ करता वाढ कधी होते? जर अग्नी खाली लागला तर ते वरती येतं की नाही. दूध वाढिता ठावो पावे, ठाव म्हणजे काय? काठ, त्या पात्राच्या काठापर्यंत पोचतं. आणि जर त्याला तिथपर्यंत नाही आवरलं तर मग धरिताही परी आवरेना, ते आवरलं जात नाही की नाही. मग तर उतवणी जाये स्वभावे, त्याचा स्वभाव बघा. दुधाचा स्वभाव आहे ओतोनी जाये स्वभावे. कोणीतरी सुभाषितकाराने असं म्हटलं आहे की ते दुधाचा स्वभाव ओतू जाण्याचं का आहे म्हणे. दुधामध्ये पाणी टाकलं की नाही, पाणी टाकलं जातं आणि अग्नी लावला की ते पाणी जळतं. मग माझा मित्र या अग्नीमुळे जळत असेल तर मग मित्राकरता आपणही त्याग केला पाहिजे. म्हणून ज्या अग्नीनं आपल्या मित्राला जाळलं आहे, अग्नीमध्ये माझा मित्र नष्ट झाला,
म्हणून दूधसुद्धा अग्नीमध्ये उडी मारतं. तव उतो निजाये स्वभावे, त्याचा स्वभाव आहे. मग एखादा म्हणेल अहो ते दूधसुद्धा कारणे लागलं की नाही, अशा प्रसंगाला त्या माता भगिनी म्हणतात कृष्णार्पण. चुलीत गेल्यावर असं एरवी देवाला नाही, पण चुलीत गेलं की मग कृष्णार्पण झालं आहे. नासकानं निघाला नारळ देवाला पावला म्हणतात. म्हणजे त्याची नरोटीसुद्धा घरी आणत नाही, देवाला पावला. आणि चांगला निघाला तर देववासावरच थोडासा मिळतो, नाही तर मिळतही नाही. असं होतं की नाही. तोही वेच म्हणजे खर्चच आहे. परी नव्हे वेचिले ते, पण ते मात्र योग्य ठिकाणी वेचलं आहे असं मात्र होत नाही. वेच केला की नाही. एखाद्या भिकारी पुरुषाला दूध पाजलं तरी ते खर्चच होणार आहे, आणि अग्नीत गेलं तरी खर्चच होणार आहे. पण अग्नीत गेलं दुर्लक्ष असताना तर ते कृष्णार्पण झालं असं म्हणता येत नाही. तोही वेच परी नवे वेचिले ते. तैसे त्याप्रमाणे शास्त्र साह्य विन, शास्त्राच्या साह्या वाचून एखादं कर्म एखाद्या पुरुषाने केले आणि जर तो आग्रहाने म्हणत असेल, जरी अकारण नव्हे, आमचं कर्म अकारण म्हणजे व्यर्थ आहे असं नाही बरं, त्याचा दुराग्रह बरं. एखाद्याचं मत असं असेल, कसं शास्त्राचं साह्य तर घेतलं नाही आणि कर्म केलं आणि त्याचा आग्रह आहे, अहो माझं कर्म सार्थकी लागलं, व्यर्थ लागलं नाही, तर मग ज्ञानोबा म्हणतात असं तुझं जर म्हणणं असं असेल की शास्त्रा वाचून कर्म केलं आणि ते निष्फल मात्र झालं नाही, तर मग उत्तर दे, तरी लागो का नागवन दान लेखी. नागवन म्हणजे लूट. आपल्या घरी काही चोरं आले आणि चोरांनी बरेचसे पदार्थ आपले चोरून नेले. हा व्यक्ती काय म्हणतो आहे, नाही नाही नाही, चोरी नाही झाली आमच्या घरी, मी रात्री दान केलं. फक्त एवढंच झालं की दान करत असताना मला कळालं नाही की किती नेलं. ते दान केलं तरी जातच की नाही. आणि एखाद्या चोराने लुटून नेलं तरीसुद्धा ते खर्चच होतं. पण चोरांनी लुटलं तर ते दानाच्या लेखणीमध्ये जमा होत नाही. नाही तर मग आम्ही दान केलं आणि लिहून काढा पानावर, आज एवढं रात्री एवढं दान केलं, दानात जमा होत नाही ते. कारण दानासाठी देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम असं घडावं लागतं. शास्त्रा वाचून जर कर्म करत असेल, ते जर निष्फळ झालं नाही, तर मग लूटसुद्धा दानामध्ये जमा व्हायला पाहिजे. पण जसं लूट दानामध्ये जमा होत नाही, तसं शास्त्रा वाचून केलेलं कर्मसुद्धा पुण्यकर्मात जमा होत नाही, असा अर्थ आहे. लागो का नागवन दान लेखी. मग का बरं, त्याचं वर्म किंवा हातवटी जाणावी लागते. पुढे सांगतात, आगा म्हणजे अरे अर्जुना, बावनावर्णाम परता कोण मंत्र आहे पंडसुता, का बावनही नुच्चारिता जीवाथी, परी मंत्राची कडसनी जवनेनीचे कोदंड पाणी, तव उच्चार फळवाणी न पवे जेवी, तेवी कारण हेतू योगे जे बिसाट कर्म निगे, ते शास्त्राची न लगे कासे जव, कर्म होतच असे तेव्हाही, परी ते होणे नव्हे पाही, तो अन्याय गा अन्यायी हेतू होय. 4 वयांचा एकत्र विचार आहे. पहिल्या 2 वयामध्ये दृष्टांतांनी सिद्धांत प्रतिपादन केला आहे. उदाहरण दिलं आहे, आगा म्हणजे अर्जुना, 52 वर्णा परता. आपल्या मराठी भाषेमध्ये 52 अक्षर आहेत बरं. अ पासून सुरुवात होते आणि ज्ञपर्यंत थांबावं लागतं. ते कोणीतरी एका व्यक्तीने सांगितले, मराठी भाषा अशी आहे, अ पासून सुरुवात होते म्हणजे अज्ञानी पुरुष आहे, आणि अज्ञानी पुरुषाने मराठीचा अभ्यास केला तर ती त्याला ज्ञपर्यंत पोचविते म्हणजे ज्ञानी करते. म्हणजे अज्ञानी पुरुषापासून ज्ञानी या भूमिकेत प्रवास करणारी भाषा मराठी आहे. आणि त्या मराठी भाषेमध्ये 52 वर्ण आहे. 52 वर्णां परता कोण मंत्र आहे पंडसुता. आपण मंत्रशास्त्राचं जर अध्ययन केलं ना, मंत्र शब्दामध्ये एक अर्थ आहे बघा, मननात त्रायते इति मंत्रहा. ज्याचं आपण मनन केलं, मननापासून जो आपल्याला तारतो, मननात त्रायते मंत्रहा. 2 अक्षर आहे की नाही. मन म्हणजे मननात, त्र म्हणजे त्रायते. ज्याचं मनन केलं की जे आपल्याला तारतं त्याला काय म्हणतात, मंत्र. मग मंत्र किती आहे, अनेक प्रकारचे आहे मंत्र. काही मंत्र द्विअक्षर आहे, तो का म्हणे जपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा. विठ्ठल हा मंत्र त्रिअक्षरी आहे. षडाक्षरी मंत्र आहे आपला रामकृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा.
किंवा मग द्वादश मंत्रसुद्धा आहे की नाही, ओम नमो भगवते वासुदेवाय, काही मंत्र 32 अक्षराचे सुद्धा आहे. मग आता किती तुम्ही मंत्र आणा, त्या मंत्रामध्ये वर्ण किती आहेत, 52 पैकी कोणते तरी वर्ण आहेच की नाही. पण 52 वर्णां परता कोण मंत्र आहे पंडुसुता, असा कोणता तरी मंत्र आहे का, कोणताच मंत्र नाही. सगळ्या मंत्रामध्ये 52 वर्णांपैकी कोणते ना कोणते तरी वर्ण अक्षर असतात. जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात ना मुखातून, त्याला वर्ण म्हणतात. पहिलं वर्ष हे मूळचे जे ध्वनी बाहेर पडतात मुखातून त्याला वर्ण असं म्हणतात. मग त्यामध्ये व्यंजन आहे, काही स्वर आहे. ज्यांना कोणाचं साह्य लागत नाही त्याला स्वर म्हणतात, ज्यांना स्वराचं साह्य लागतं त्यांना व्यंजन असं म्हणतात. ऐकेन हे सगळे प्रकार. 52 ही नुच्चारिता जीवाती, किंवा 52 शब्दांचा उच्चार न करणारा एखादा जीव आहे का, अजिबात नाही. म्हणजे काय, सगळे माणसं 52 वर्णाचा उच्चार करतात. सगळे मंत्र 52 वर्णांच्या पलीकडे नाही. पण तरीसुद्धा जोपर्यंत ते 52 वर्ण योग्य प्रकारच्या हातवटीनं उच्चार केले जात नाही तोपर्यंत त्याचं मंत्रात रूपांतर होत नाही आणि वाणीला मंत्राच्या उच्चाराचं फळही मिळत नाही. त्याच्या हातवटी असावी लागते. म्हणून परंतु मंत्राची कडसणी म्हणजे युक्ती, विवेचन किंवा त्याला हातवटी किंवा कौशल्य असं म्हणतात. पण कोणत्या मंत्राचा कशा प्रकारचा विचार करावा हे जोपर्यंत नेणे जे कोदंड पाणी, याचे 2 अर्थ होतात. कोदंड म्हणजे धनुष्य आणि पाणी म्हणजे हात. ज्याच्या हातात कोदंड धनुष्य आहे त्याला धनुर्धरा अर्जुन असं म्हणतात. किंवा दुसरा एक अर्थ आहे, कोदंड पाणी हा शब्द प्रभू रामचंद्रांकरता येतो आहे. म्हणून मंत्राची युक्ती वापरून जोपर्यंत त्या मंत्रातून प्रभू रामचंद्राचा उल्लेख होणार नाही, नेणीचे कोदंड पाणी तोपर्यंत उच्चार फळवाणी न पवे जेवी म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या वाणीला मंत्राच्या उच्चाराचं फळ प्राप्त होत नाही. कोदंड पाणी संबोधन घेतलं तरी चालेल किंवा प्रभू रामचंद्राच्या नावाचा उल्लेख केला तरी चालेल. 52च वर्ण आहेत. सगळ्या मंत्रात 52 पैकी कोणते तरी वर्णच येतात. सगळे माणसं 52 वर्णाचाच उच्चार करतात. पण जोपर्यंत मंत्राची हातवटी कळत नाही तोपर्यंत त्या वाणीला मंत्राच्या उच्चाराचं फळ मिळत नाही. आणि मंत्र उच्चार करत असताना त्याचा उच्चार योग्य असावा, योग्य देशात असावा, योग्य कालात असावा, ते स्वर अचूक असावा, त्याच्यामध्ये प्रमाद होऊ नये. हे सगळ्या गोष्टी पाळल्या तरच मंत्राचं फळ मिळतं, नाहीतर मंत्राचं फळ मिळतच नाही. नाहीतर मग श्रम होतात, हाताला काही मिळत नाही. एकाग्रता, स्थिरता, मनाची शुद्धता हे जास्त महत्त्वाचे असते. म्हणून जेव्हा एखादा मंत्र सिद्ध करायचा असतो की नाही ग्रहणामध्ये, ते ग्रहणाचा कालावधी असतो की नाही, तेवढ्या कालावधीमध्ये जर ठराविक मंत्राची संख्या पूर्ण केली तर मंत्र सिद्ध होतो. मग काही माणसं सात्विक मंत्र सिद्ध करतात आणि काही विंचू उतरविण्याचे मंत्र सिद्ध करतात. मग ते करतात बिचारे, वर्षभर का होईना काही का, पण ते जोपर्यंत ते पाळत नाही नियम त्या वाणीला उच्चाराचं फळ मिळत नाही. असा तो प्रकार आहे. तिकडे जाऊ नका, त्यांना जास्त गिराईक आहे. उच्चार फळ वाणी न पवे तेवी, त्याप्रमाणे कारण हेतु योगे उपादान कारण निमित्त कारण यांच्या योगाने जे बिसाट कर्म निघे. बिसाट म्हणजेच काय, अनियमित कर्म किंवा स्वैर कर्म, जे बाहेर पडत आहे कर्म तयार होत आहे, ते शास्त्राची येणं लगे कासे जव, जोपर्यंत ते शास्त्राची कास धरत नाही, म्हणजे शास्त्राचा अंगीकार करत नाही, कर्म होतच असे तेव्हासुद्धा कर्म होतच आहे की नाही. कारण कर्म केल्याशिवाय कोणीही क्षणभर देखील गप्प बसू शकत नाही. नाही कशित क्षणमपी जात उदिष्टत्य कर्मकृत कार्यते हे वशक कर्म सर्व प्रकृतीचे गुणही. सगळेजण कर्म करतात, कर्म होतच आहे तेव्हाही, परंतु ते होणे नव्हे पाही. परंतु ते होणे म्हणजे ते कर्म होणे नव्हे पाही, योग्य झालं आहे असं मात्र म्हणता येत नाही. योग्य नव्हे, होणे आहे पण योग्य होणे मात्र नाही. मग कोणतं कर्म आहे ते, तो अन्याय का अन्यायी हेतू होय. ते अन्याय कर्म आहे म्हणजे शास्त्राचं वचन उल्लंघन करणारं कर्म आहे.
आणि त्यालाच अन्याय कर्म म्हणतात. ते अन्याय कर्म अन्यायाला हेतू होतं, म्हणजे पापात्म कर्म पापवाढीला कारण ठरतं. असा हा प्रकार आहे. म्हणजेच काय, कर्माची कारणं 5 आहेत, कर्माचे निमित्त कारणही 5च आहे, आणि त्यांचा संयोग प्राप्त झाला तर मनातला संकल्प, वाणीचा निश्चय आणि शरीराकडून या 3 प्रकारचं कर्म होतं. त्याच्यामध्ये आत्म्याचा काही संबंध नाही. पुण्य लागलं तरी ते कर्त्या जीवाला लागतं, आणि पाप लागलं तरी ते जीवालाच लागतं. शुद्ध आत्मस्वरूपाला कोणत्याही कर्माचा लेप लागत नाही. असा प्रकार आहे, पण हा सगळ्याला कळत नाही. भगवान त्याचं कारण पुढे सांगतात. तत्रैवं सति कर्तारं आत्मानं तुम केवलं तु यः पश्चात्कृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः. परंतु तत्र एवं सती, तत्र म्हणजे कर्माच्या ठिकाणी, एवं सती असा प्रकार असताना, तो म्हणजे परंतु, यहा जो कोणी अडाणी पुरुष किंवा अविवेकी पुरुष किंवा ज्याला शास्त्राचा संस्कार नाही, ज्याची बुद्धी शुद्ध झाली नाही असा कोणीतरी, केवळ आत्मानं कर्तारं पश्यती, शुद्ध आत्मस्वरूपाला कर्ता अशा प्रकारे मानतो. कर्ता कोण आहे? प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे. भाव असा आहे, चैतन्याचं प्रतिबिंब. चैतन्य म्हणजे ब्रह्मचैतन्य किंवा आत्मचैतन्य. आत्मचैतन्याचं प्रतिबिंब ते कर्ता आहे. त्याला कर्ता म्हणलं तर हरकत नाही, कारण जीव कर्ता आहे. पण काहीला हा विवेक नसल्यामुळे तो जीवाला कर्ता नाही मानत, तो आत्म्याला कर्ता मानतो. म्हणजे थोडक्यामध्ये आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब हा कर्ता आहे, पण ज्याला हे कळत नाही तो आरशातल्या काचेतल्या व्यक्तीला पकडत नाही, मग आरशाचा जो समोर आहे ना त्यालाच कर्ता मानतो आहे. तसा हा प्रकार आहे. आत्मानं कर्तारं पश्यती, तो कसा आहे? अकृतबुद्धित्वात्. ज्याच्या बुद्धीला संस्कार झाला असतो त्याला कृतबुद्धी म्हणतात, आणि ज्याच्या बुद्धीला शास्त्र संस्कार नसतो त्याला अकृतबुद्धी म्हणतात. म्हणजे संस्कार रहित असणारी त्याची बुद्धी असल्यामुळे न पश्यती, न पश्यती, तो आत्मस्वरूपाला वेगळा पाहत नाही, उलट तो आत्मस्वरूपाला कर्ता म्हणून पाहतो, आणि म्हणून तो दुर्मतीही, त्याची बुद्धी वाईट आहे किंवा तो दुर्बुद्धी आहे. ज्याला पाहता येत नाही त्यालाच दुर्मती किंवा दुर्बुद्धी असं म्हणतात, आणि ज्याला पाहता येतं, यह पश्यती सपश्यती, असं 13व्या अध्यायामध्ये त्याकरता शब्द आला आहे. ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण सांगतात. एवं पंचकारणा कर्मा, 5ही हेतू हे सुमहिमा, आता येथे पाहे आत्मा सापडला असे. या उवित प्रश्न विचारला आहे बरं. सापडला असे हे आक्षेपार्थाने आहे, प्रश्न या अर्थाने आहे. आपल्याला ज्ञानोबा आपल्याला प्रश्न विचारतात, सांगा बरं इथं आत्मा सापडतो का? उत्तर येईल सापडत नाही. असंच उत्तर आलं पाहिजे तर अर्थ लागतो, नाहीतर मग आत्मा सापडाला असे. बघा आत्मासुद्धा त्यामध्ये सापडला की नाही? अरे आत्मा मुक्त करायचा आहे, त्याच्यामध्ये सापडायचा नाही आहे, बंधनात नाही टाकायचा, तर तो मुक्तच आहे. एवं याप्रमाणे पंचकारणा कर्मा पंचकारणा, कर्माला 5 प्रकारची कारणं आहे, आणि त्याच कर्माला 5ही हेतू. कारण आहे म्हणजे उपादान कारण, हेतू म्हणजे निमित्त कारण. कर्माला 5 मुख्य कारणं आहेत, कर्माला पुन्हा 5 उपकारणं आहेत, निमित्त कारणं आहेत. हे सुमहिमा, ज्याचा महिमा फार चांगला आहे, ज्याची कीर्ती फार मोठी आहे, हे संबोधन आलं आहे अर्जुनाकरता. हे सुमहिमा अर्जुना, एवं अशा प्रकारे कर्माची कारणं 5च आहेत. कर्माची कारणं निमित्त कारणं 5च आहे. आणि सांग बरं आता असा प्रकार असल्यामुळे येथे आत्मा सापडायला असे 5 कारणापैकी कशात आत्मा सापडला आहे का? अर्थात सापडलेला नाही. अधिष्ठानातही आत्मा नाही, कर्तेपणात आत्मा नाही, अंतकरणाच्या वृत्तीत आत्मा नाही. वृत्ती म्हणजे वृत्ती जी बाहेर प्रकट झाली किंवा प्राणाची चेष्टा, त्यामध्ये पण आत्म्याचा संबंध नाही. आणि इंद्रियाची अनुग्राहक देवता, त्यामध्ये सुद्धा आत्मा सापडत नाही. कर्माच्या 5 कारणाची जी काही कारणं आहेत यापैकी कशातही आत्मा सापडत नाही, म्हणून आत्मा कर्माचा करता नाही, तो यापेक्षा वेगळाच आहे. मग आता तो जर करता नाही तर कसा आहे? असंग आहे.
संबंध कोणाशी नाही, अलिप्त आहे, पण सर्वांचं प्रकाशन मात्र करणारा आहे. प्रकाशन करतो सर्वांचं ज्ञान करून घेतो. ज्याप्रमाणे आपण उंबऱ्यामध्ये दिवा ठेवला ना दरवाजामध्ये, तर तो घरातल्या लोकांचंही प्रकाशन करतो, बाहेरच्यांचंही प्रकाशन करतो. पण प्रकाशन करत असताना त्याला मात्र दोष लागत नाही. काही माणसं दिव्याच्या आधाराने अभ्यास करतात, पारायण करतात, तर दिव्याला पुण्य लागत नाही. आणि काही माणसं तेवढ्या चालता चालता चोरी करतात दिवसाढवळ्या, तर दिव्याला त्याचं पापही लागत नाही. दिवा पापातूनही मुक्त आहे आणि पुण्यातूनही मुक्त आहे, पण प्रकाशन मात्र सगळ्यांचं करतो. तसं आत्मा प्रकाशन सगळ्यांचं करतो, पण त्याला मात्र काहीच लागत नाही, दोष लागत नाही. ज्ञानोबा पुढे उदाहरण देतात. पहिलं उदाहरण दिलं ऐश्वर्याचं, दुसरं उदाहरण दिलं आहे आरशात पाहणाऱ्या व्यक्तीचं. असा प्रकार आहे. आणि पुढे आणखीन एक उदाहरण दिलं आहे सूर्याचं. सूर्याचं उदाहरण दोनदा आलं आहे बरं का, दोनदा आलं, पण दोनदा जरी आलं असेल तरी पण भाव मात्र वेगळा आहे. बघा पहिलं उदाहरण, भानू न होनी रूपे जैसी चक्षुरूपाते का प्रकाशी, आत्मा न होनी कर्मे तैसी प्रकटित असेगा. भानू म्हणजे सूर्य. आता पाठीमागे कालच आपण पाहिला, सूर्य ही देवता आहे. सूर्य देवता डोळ्यावर अनुग्रह करते आणि डोळ्यावर अनुग्रह केल्यामुळे त्या डोळ्यात राहणारं नेत्र इंद्रिय हे रूपाला विषय करतं. कान शब्दाला जाणतो, नेत्रेंद्रिय रूपाला जाणतं, त्वगेंद्रिय स्पर्शाला जाणतं, घ्राणेंद्रिय गंधाला जाणतं, रसनेंद्रिय रसाला जाणतं. सगळे इंद्रिय आपापल्या विषयाला जाणतात, दुसऱ्याला जाणतच नाही किंवा दुसऱ्याच्या कार्यामध्ये ते तोंडही खुपसत नाही, की आपापल्यामध्ये समाधानी. असं कधी होतं का की डोळे बंद झाले म्हणजे पाहण्याचं काम कधीतरी कानाने केलं, किंवा कान बंद झाले म्हणजे ऐकण्याचं काम नाकाने केलं, असं कधी घडत नाही. ते इंद्रिय आपापल्या विषयाला जाणतात. पण उदाहरण दिलं आहे सूर्याचं, नेत्रेंद्रियाचं आणि रूपाचं. बघा पुढे, भानू म्हणजे सूर्य, रूपे न होनी जैसी. रूपे म्हणजे रूपाचा विषय. रूप म्हणजेच काय, वर्ण, नीलवर्ण, पीत म्हणजे पिवळा वर्ण, शुक्ल पांढरा वर्ण आहेत की नाही, त्याला रूप असं म्हणतात. मग सूर्य रूप होतो का? नाही, सूर्य कोणाचे रूप होत नाही. परंतु रूप न होता सुद्धा चक्षुरूपात एका प्रकाशी, तो सूर्य रूपाचंही प्रकाशन करतो आणि रूपाला पाहणाऱ्या चक्षु म्हणजे डोळ्याचंही प्रकाशन करतो. पण सूर्य जरी प्रकाशन करत असेल तरी सूर्याला मात्र लेप लागत नाही, कारण सूर्य स्वतः डोळाही झाला नाही, सूर्य स्वतः रूपही झाला नाही. पण रूप न होता आणि चक्षु न होता चक्षु आणि रूपाला प्रकाशित मात्र करणार आहे. तसा आत्मा कर्मही करत नाही आणि पुन्हा करताही होत नाही, पण कर्म आणि जीवात्मा जो करता या दोघांचे प्रकाशन तो करतो. आत्मा न होनी कर्मे तैसी प्रकटित असेगा. तसा आत्मा कर्मे न होनी, कर्मे न होता म्हणजे कर्म भावालाही प्राप्त होत नाही, आणि जो कर्म झाला नाही तो करता कसं काय होईल, तो करताही होत नाही. पण कर्म आणि करता दोघांचेही प्रकाशन करतो. आणखीन एक उदाहरण देतात, पै प्रतिबिंब आरिसा दोन्ही न होनी विरेशा, दोही ते प्रकाशी जैसा न्याहाळिता तो. न्याहाळिता म्हणजे पाहणारा. एखादा व्यक्ती आरशाच्या समोर उभा राहिला आहे, तर तो आरशाच्या समोर उभा राहिलेला व्यक्ती दोघाला पाहतो. कोणाला? एक तर तो आरशाला पाहतो आणि आरशातल्या प्रतिबिंबालाही पाहतो. पण आरशाच्या समोर असणारा व्यक्ती स्वतः काही प्रतिबिंब झालेला नाही, स्वतः काही आरसाही झालेला नाही, पण दोघांचं प्रकाशन केल्याशिवाय मात्र राहत नाही. प्रतिबिंब आरिसा दोन्ही न होणी, तो प्रतिबिंबही होत नाही, आरसा होत नाही, दोन्हीही न होता. परंतु हे वीरेशा, वीर असणाऱ्या अर्जुना, दोही ते प्रकाशी जैसा न्याहाळिता तो न्याहाळणारा, पाहणारा मात्र दोघांचेही प्रकाशन करतो. आणखीन काय सांगायचं आहे, आणखीन एक उदाहरण देतात का, अहोरात्र सविता न होणे करी पंडुसता,
तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी. सिद्धांत इथे आला बघा. का म्हणजे अथवा. अहोरात्र सविता न होनी करी पंडुसुता. सविता म्हणजे सूर्य. सूर्य स्वतः दिवसही होत नाही, सूर्य स्वतः रात्र भावालाही प्राप्त होत नाही, पण रात्र आणि दिवस केल्याशिवाय राहत नाही. न होनी करी पंडुसुता. करी म्हणजे दिवसाचंही प्रकाशन करतो, रात्रीचंही प्रकाशन करतो. आणखीन एक सांगू का? ढगांच्या पाठीमागे सूर्य झाकला हे कोणामुळे कळतं? हे सुद्धा सूर्यामुळेच कळतं. अभ्रे दिवस हरपला तो दिवसेची जाणू आला, तेवे मी निनवणे विषय देखील माझं स्तव होती. म्हणजे सूर्य झाकला आहे हे सुद्धा सूर्यामुळेच कळतं आहे. तो झाकला गेला असेल तसा आत्मा मात्र करताही होत नाही, कर्मही होत नाही, पण दोघांचं प्रकाशन मात्र करतो. तैसा आत्मा. आत्मा म्हणजे शुद्ध चैतन्य, शुद्ध तत्व. कर्म करता न होनी. कर्मही होत नाही, करताही होत नाही, पण न होनी दावी. पण आपल्या अधिष्ठानावर प्रतिबिंब ग्रहण केलं की त्याला करता म्हणतात. त्याच्या हातून इंद्रियाकडून काही व्यापार घडले तर कर्म होतं. कर्म आणि करता दोन्हीला तो दाखवितो. आता याच्या बाबतीमध्ये तो असंग आहे, अलिप्त आहे आणि वेगळा आहे. परंतु काय करावं हे सगळ्यांना कळत नाही. परी देह अहम मान भुली, जयाची बुद्धी देहीची आतली, तया आत्मविषय झाली मध्यरात्री गा. परंतु काय करावं? ज्याला विचार असेल त्याला हे कळेल की आत्मा प्रकाशन करणार आहे, पण प्रकाशन जर करत असेल तरीसुद्धा निर्विकार आहे. तो करताही नाही, कर्मही नाही. परंतु काय करावं हे सगळ्यांना कळत नाही. का कळत नाही? त्याचं कारण देह अहम मान भुली. देहाच्या ठिकाणी ज्याचा अहम म्हणजे मी देह असा अहंकार असेल आणि या अहंकारामुळे ज्याला भुली किंवा भ्रम पडला असेल. ज्ञानोबा म्हणतात बघा, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. अहंकार हा सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे. नाथ महाराजांनी असं म्हटलं आहे, समुद्रापासून मिठाचा खडा वेगळा झाला तर त्याला कधीतरी समुद्रामध्ये जाता येईल, त्याला अडचण नाही आहे. समुद्राचं पाणी मिठाच्या रूपाने वेगळं आलं तर पुन्हा समुद्र होऊ शकतं, पण त्या समुद्राचं पाणी आणि त्याचा जर मोती तयार झाला तर मग किती दिवस समुद्रात राहिला तर समुद्राशी एकरूप होऊ शकत नाही. तसं सामान्य पुरुषाचा अहंकार लवकर जातो, पण नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. तो मोती म्हणजेच अहंकार आहे, तो समुद्राशी एकरूप नाही होत. आणि मग अहंकार जर देवाशी एकरूप नाही झाला तर मग अहंकाराच्या यातना होतात. कशा? मग तो मोती वेचला जातो, वेचला की त्याला आकार दिला जातो, आकार दिला की एखादी माता भगिनी त्याला नथीमध्ये गोवते आणि मग पुढच्या हाल आपल्याला माहिती आहे सगळे. तो मोती जर नथीमध्ये सापडला तर मग जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. त्याला सर्दी झाली की मग पुढचे हाल विचारायचेच नाही, मोत्याला भोगावे लागतात ते. तसं अहंकार असेल की त्याला जन्ममरणाची परंपरा भोगावी लागते. असाच प्रकार आहे. परिदेह अहमान भुली, जयाची बुद्धी देहीची आतली. ज्याची बुद्धी देहाच्या आकारामध्ये सापडली आहे त्याला विचारलो तू कोण आहे? मी 3.5 हाताचा देह आहे. म्हणजे त्याची बुद्धी मर्यादित झाली, संकोचित झाली. का? देहाच्या ठिकाणचा अभिमान धारण केल्यामुळे ज्याची बुद्धी व्यापक नाही, आता संकोचित झाली. आणि अशी संकोचित बुद्धी झाल्यामुळे त्या आत्मविषयी झाली मध्यरात्री गा. आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी जणू काही त्याला मध्यरात्रच झाली आहे. जसं मध्यरात्रीमध्ये अंधार असल्यामुळे काही दिसत नाही, तसं आत्मस्वरूपाला जाणण्याच्या बाबतीमध्ये त्याला काहीच कळत नाही. आणि मग विचारलं जर चैतन्य काय आहे, ईश्वर ब्रह्मतत्व काय आहे, तर तो आपल्या देहाकडे निर्देश करतो. यालाच म्हणतात 4 वाक्मत आहे बरं हे. देह खंडानाम आत्मा, ईश्वर पाषाण प्रतिमा, यया परोती प्रमा ढळो नेणे. तो देहालाच म्हणतो देहचा आत्मा आहे. मग देह आत्मा मानला की मग एकच काम करायचं, यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. जोपर्यंत जगायचं तोपर्यंत आनंदात जगायचं. आनंदात जगायचं तर मग खावं चांगलं लागेल, मग तुपाशिवाय दुसरं काही खायचं नाही.
अरे पण पैसे नाही, मग कर्ज काढायचं आणि फेडायचं, मग कोण येणार आहे फेडायला? भस्मीभूत सदी हसे पुनरागमनम कुतः. एकदा 3 चिमटे राग झाले की कोण पैसे द्यायला मागं येत आहे? 4 वाघ. पण त्याला माहिती नाही कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. कर्ज काढायला बरं वाटतं, पण फेडायला व्याजासकट द्यावं लागतं. मग काय करावं? ज्या अज्ञानी पुरुषाने चैतन्य ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा, तया आत्मा करता हे ब्रह्मा अलाट उपजे. ज्या पुरुषाने चैतन्य म्हणजे ज्ञानस्वरूप असणाऱ्या ईश्वराला आणि ब्रह्मतत्वाला, चैतन्य हे ईश्वराचं आणि ब्रह्माचं विशेषण आहे. बरं, माया उपाधी चैतन्याला लागली की त्याला ईश्वर म्हणतात, ज्याला माया उपाधी नाही त्याला ब्रह्म असं म्हणतात. पण ह्या पुरुषाने ईश्वराला सुद्धा आणि ब्रह्मतत्वाला सुद्धा देहची केले परमसीमा. देहच ही त्यांची मर्यादा आहे. म्हणजे मीच ईश्वर आहे आणि मीच ब्रह्म आहे, पण देहाला धरून बरं, असं त्याचं म्हणणं आहे. अरे मीच ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी, असं तो म्हणतोय की नाही? म्हणून ईश्वराला ब्रह्मतत्वाला देहामध्येच फक्त त्याने संकोचित केला आहे आणि म्हणून त्याला आत्मा अलिप्त आहे असं वाटत नाही. उलट आत्माच करता आहे असा त्याचा निश्चय होतो. निश्चयाला प्रमाज्ञान म्हणतात. त्याचा निश्चय आहे कोणता? आत्मा करता हे प्रमा, हे त्याचं ज्ञान आहे. आणि अलाट उपजे ते अपरिहार्य आहे, अनंत आहे, अलाट, ज्याला बाजूला लोटता येत नाही. किंवा काही ठिकाणी अलोट शब्द आहे बघा, जे लोटता येत नाही, जे त्याच्यापासून बाजूला होऊ शकत नाही, असं ज्ञान म्हणजे थोडक्यात अज्ञानच. पण मनाला ज्ञान आहे म्हणजे ब्रह्मज्ञान. हे ब्रह्मज्ञान त्याच्या ठिकाणी निर्माण होतं. बरं ठीक आहे, हेच ज्ञान राहतं का? आत्मा करता मानलं तर इथपर्यंत थांबावं की नाही? तो थांबत नाही, त्याचा निश्चय पुन्हा बदलतो. आत्माची कर्म करता हाही निश्चय नाही तत्वता, देहची मी कर्म करता मानितो साच. आता एका मर्यादेमध्ये आत्मा अलिप्त आहे, पण त्याला न कळाल्यामुळे तो आत्म्याला करता मानतो. बरं, इथंही थांबत नाही, आत्म्यालाच करता मानतो असं नाही, मग देहालाच कर्म करता मानतो. देह तर जड आहे पण मानतो. आत्माची कर्म करता हाही निश्चय नाही तत्वता, हाही त्याचा तत्वता निश्चय नाही. उलट देहची मी देहच आहे, मीच कर्म करता आहे असं खऱ्या अर्थाने तो मानतो. ज्ञानोबा म्हणतात त्याला हे कळत नाही. जे आत्मा मी कर्मातीत सर्व कर्म साक्षीभूत, हे आपुलिक हे मात नायकीचे कानी. अरे आत्मा मी आहे, देह मी नाही, मी आत्मा आहे, असंग स्वरूपाचा आहे. संचित प्रारब्ध आणि क्रियमान या कर्माच्या मी अतीत आहे, मी क्रिया करणारा नाही. उलट सगळे जे कर्म होतात त्या कर्मांचा साक्षीभूत म्हणजे प्रकाशन करणारा मी आहे. परंतु ही आपुली मात, आपली असणारी गोष्ट, आपला हा विचार कही कानी नायकेची, तो कधीसुद्धा कानाने ऐकतच नाही. का बरं? कारण तो कोणाचा ऐकायला जात नाही. विद्वान पुरुषाच्या, संतांच्या, महात्म्यांच्या सानिध्यामध्ये जात नाही. तिथं गेला तरी हे ऐकायला मिळतं ना, पण तो तसं ऐकतच नाही. काही लोक महात्म्यांच्या जवळ येतात आणि महापुरुष म्हणले आता थोडासा आमचा पाठ आहे, थोडा वेळ थांबता का? ते तर नाही ना, आता वेळ नाही. म्हणजे रिकामा बसला की 2 तास बसतो, पण श्रवण करण्याचा वेळ आला की वेळ नाही म्हणतो. का? नायकीची कानी. म्हणून ज्ञानोबा म्हणतात मनोनी ओमपा आत्मयाते, देहची वरी मैविजे येथे, विचित्र काही रात्री दिवसाते, डुटुळ न करी मनोनी. या कारणामुळे जे आत्मतत्व ओमप आहे म्हणजेच काय? अतिशय मोठा आहे, व्यापक आहे. पण ओमपा आत्मयाते, मोठ्या असणाऱ्या आत्मस्वरूपाला व्यापक आहे आणि त्याला तो 3.5 हाताच्या देहामध्ये मोजतो. देहची वरी मविजे म्हणजे मोजावं. त्याच्यामध्ये विचित्र काही आहे का? काही आश्चर्य नाही. ज्ञानोबा म्हणतात काय आश्चर्य नाही? उदाहरण दिलं आहे. ज्याप्रमाणे डुडुळ त्याला घुबड म्हणतात, तो घुबड ज्याप्रमाणे दिवस आते रात्री न करी काही. असतो दिवस, पण घुबड दिवसाला काय समजतो? रात्र. वैकुंठवासी वैद्य बाबा सांगायचे, चला रात्री एका पक्षाचं नाव घ्यायचं नाही, सांगा नाव काय आहे? लोक म्हणायचे घुबड. अरे नाव घ्यायचं नाही, आणि घेतलं कसं काय? पण तो मात्र सूर्य उगवला की दिवसाला रात्रच करून टाकतो, कारण त्याला दिसत नाही.
तसा हा सुद्धा अविचारी असल्यामुळे आत्म्यालाच देहापर्यंत मर्यादित करतो. याच्यामध्ये आश्चर्य काय आहे, आणखीन काय विचार आहे तो आपण उद्या पाहू. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.